एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। मुंबई विमानतळावरती शॅम्पूच्या बॉटलमध्ये कोकेन सापडल्याची माहिती समोर आली आहे। नैरोबीमधून आलेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे। जप्त केलेलं कोकेन हे 20 कोटींचं असल्याची माहिती आहे। विदेशी महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी देखील करण्यात आली आहे। मुंबई विमानतळावर शॅम्पूच्या बॉटलमध्ये कोकेन सापडलंय। नैरोबीहून आलेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे, तर तिच्याकडून 20 कोटींचं कोकेन हे जप्त करण्यात आलंय। विदेशी महिलेची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेश बागल। महेश, सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाई दरम्यान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठ्या तस्करीचं प्रकरण उघडकीस आणण्यात आलेलं आहे। मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनाने नैरोबीतून आलेल्या एका महिलेला ताब्यात घेतलं, तिची चौकशी केली, तिच्याकडच्या सामानाची त्यांनी तपासणी केली असता शॅम्पूच्या बाटलीत त्यांना संशयास्पद पदार्थ आढळून आला होता। या दरम्यान यांनी अधिक तपासणी केली असता महिलेच्या बॅगेत 2 शॅम्पूच्या आणि लोशनच्या बाटल्या सापडून आल्या। या बाटल्यांमध्ये तब्बल 1 किलो 983 ग्राम वजनाचे चिकट द्रव आढळून आले। या चिकट द्रवाची अधिक तपासणी केली असता हा चिकट द्रव हा कोकेन असल्याचं समोर आल्यानंतर या संदर्भात DRIने कारवाई केलेली आहे। नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टेन्स कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून या महिलेला अटक करण्यात आलेली आहे। मुंबई विमानतळावर दर दिवशी काही ना काहीतरी घटना घडत असतात। मोठ्या प्रमाणात खास करून आफ्रिकन देशांमधून जे नागरिक या ठिकाणी येतात, जे तस्कर या ठिकाणी येतात, ते वेगवेगळ्या क्लुप्त्या तस्करीसाठी वापरतात आणि अशातच या प्रकरणी हा कोकेनचा साठा जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 20 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे। या महिलेला अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे। निश्चितच महेश, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।